नमस्कार. तांदळातला राजा असतो बासमती, तशी मी तुमची लाडकी शाश्वती. आणि हा आपला कार्यक्रम आहे खाद्य श्रीमंती. तर मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात खूप मोठे शेफ येत आहेत. MHA इंटरनॅशनल 5 स्टार हॉटेलचे सिनियर शेफ समीर चौगुले. करियर बदललं नाही. करियर बदललं. ओके शेफ. थँक्यू वेलकम सर. येस, तुम्ही इथे मला बोलवलं, खूप खूप आभार आहे तुमचे. माझ्या आयुष्याचं ध्येय आहे की माझ्या ज्या पाककृती आहेत, रेसिपीज आहेत, त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायच्या. आणि त्यासाठी तुम्ही मला मदत करताय. थँक्यू सर. थँक्यू. याबद्दल आपण बोलणारच आहोत. तर मला सांगा शेफुले, काय गडबड होते? एक तर तुम्ही शेफ म्हणा किंवा चौगुले म्हणा. शेफुले असं नका म्हणू. काय गोंधळ, कानाला विचित्र वाटतं ना. सॉरी. तर मला सांगा शेफ समीर चौगुले, देअर यू आर. तर तुम्ही स्वतः पुरुष असून हा स्त्रियांचा प्रांत आहे, त्यात तुम्ही कसे घुसलात? यावर मी एकच उत्तर देईन, जगातले सर्वोत्कृष्ट शेफ हे फक्त पुरुष असतात. वा अत्यंत मार्मिक आणि विनोदी सांगितलं यांनी. त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक आहे. तर मला सांगा शेफ, आज आपण कुठला पदार्थ दाखवणार आहात? बेसिकली आज मी बेबी मशरूम चीज मोझरेला. सर एक मिनिट, मांजरीला इथे आणता येणार नाही सर. मोझरेला असं मी म्हटलं, मांजरेला नाही, चीजचा प्रकार आहे तो. हा कळलं का? मांजरेला इथे करायचं काय तिचं मला सांगा बघू. तेच मी म्हटलं, चीज मोझरेला असा एक चीजचा वेगळा प्रकार आहे. मोझरेला माहिती नाही ना. तेवढ्यात बघितलं तर रसिक हो, हे असंच सुरू असतं. काही असे हलके फुलके क्षण असतात, ते इज्जत काढून जातात. लज्जत वाढून जातात या शोची, हेच मला म्हणायचं होतं. तर मी तुम्हाला एक लिस्ट दिलेली होती का सगळ्या सामानाची, ती तुम्ही आणलंय का? फोनवर लिस्ट दिलेली होती ना तुम्हाला. व्हेरी गुड. तर त्यातलं मशरूम्स जरा काढा. तर असं को आज आपण बघणार आहोत बेबी मशरूमची भाजी कशी करायची. पोर्तुगाल काल सर ते आम्ही खूप ठिकाणी शोधलं सर, ते नाही मिळालं तुमचं मुशरफ. मुशरफ नाही हो, तो मशरूम आहे. मशरूम ते हा कळलं का तुम्हाला? मिळते बुधवार गुरुवार बाजारात तुम्ही गेलात ना, ते मिळते. एवढं कठीण नाही ना सर, आम्ही खूप शोधलं सर, मिळालं नाही सर. आजच्या दिवस थोडे ऍडजस्ट करून घ्या ना सर. अहो मशरूमची भाजी आहे की नाही, मी कशी ऍडजस्ट करणार मला सांगा बघू. हे म्हणजे तुम्ही ऊसाच्या रसाच्या दुकानात गेलात आणि अरे ऊसच नाहीये, थोडं ऍडजस्ट करा. कसं करणार ऍडजस्ट मला सांगा बघू. असं झालं ना ते. मशरूम लागतील सर. मी खरं सांगते, तुमची शपथ सांगते, 10 ठिकाणी शोधला, कुठंच मिळालं नाही तुमचा फरामोश. फरामोश नाही आहे, मशरूम आहे त्याचं ना. इतकं कठीण नाही. मशरूम इतकंच आहे ते, फक्त खाली एवढं आहे, बाकी एकच आहे सगळं. नाही आहे ते, कळलं? नाही मिळते सर. नाही मिळालं का? बरं ठीक आहे, हरकत नाही, आपण जरा वेगळं करूया. रसिको, आता जस्ट आम्ही चर्चा केलेली आहे. मला असं वाटलं की वेगळं नवीन पदार्थ आज मी तुमच्या समोर इंट्रोड्यूस करतो. त्या पदार्थाचं नाव आहे स्प्रिंग ओनियन कबाब्स विथ लेट्यूस लीव्स. हा पदार्थ मी तुमच्या सर पुन्हा तेच होतंय सर. तुम्ही नका ना एवढ्या कठीण नावाच्या भाज्या सांगू सर. खूप महागड्या भाज्या आहेत सर. कठीण नाहीयेत, ह्या मिळतात. बजेट कमी आहे ना सर. अरे पण तुम्ही आधी का नाही सांगितलं? त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा आणतं ना हे का बोलला तुम्ही मला सांगा बघू. सर तुम्हाला सांगितलं असतं बजेट कमी आहे तर तुम्ही आला असतात कसं? नसतो, पण हे चुकीचं आहे ना. आज मी इकडे का आलेलो आहे? माझ्या ज्या रेसिपीज आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात म्हणून मी इथे आलेलो आहे. इथून तुम्ही सांगता का त्या भाज्याच नाही आहेत, मग आता करू काय ना? एवढ्या लांबून मी आलोय, पेक्षा समोर मी काय करायचं? भांगडा. भांगडा? हो अहो, उद्या ते शेफ येणार आहेत ना, ते सुद्धा भांगडाच करतो असं म्हणाले. ते बांगडा म्हणत असतील. शेफ कशाला हे का करेल शेफ? किंवा मग एवढा मोठा शेफ आहे तर भांगडा कसा काय? काय तुम्हीच बोलताय, तुम्हीच कन्फ्युज होताय. बरोबर आहे, उद्या येणार आहे शेफ, तो करणार आहे भांगडा. मला वाटतं तो आहे भांगडा. भांगडा. चल या मग जुळलं नाही. तुम्ही कविता छान करताय. खरं असंच पाहिजे मराठी साहित्याला. असं बोलू नका, असं बोलू नका. माझ्या या शब्दांवर आणि माझ्या अदांवर लोक घायाळे आहेत. नाही, इंजुरी व्हावी अशीच कविता करता तुम्ही.
हे मात्र आहे. Thank you, sir. नाही, मला Thank तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी जे पदार्थ लिहून दिलेत ते मला तुम्ही इथे आणून द्या, मग मी डिश करतो. एवढं सोपं आहे ते. सर हां. ते तेवढंच नाही मिळत आहे. ओके, हरकत नाही. आम्ही जरा वेगळं रसिको, जस्ट एक चर्चा झाली आमची. स्प्रिंग ऑनियन या सीझनमध्ये नाही मिळत असं जस्ट आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे आता वेगळी स्पॅनिश डिश मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. रेड टोमॅटो स्पॅनिश चिली सॉस. टोमॅटो आहे तुमच्याकडे? आयुष्यात पहिल्यांदा ऐकल्यासारखं नका करू हो. टोमॅटो सगळ्यांच्या घरात असतो तो, कळलं? टोमॅटो आहे बरं. ओनियन आहे? ओनियन, कांदा? वाव, व्हेरी गुड. गवार आहे? गवार? येस, आपण गवार. नाही. भेंडी नाही. आहे तुमच्याकडे? आहे काय तुमच्याकडे मग? सर ते बजेट कमी आहे ना सर. हां. ते आमचे स्पॉन्सर होते ना, बबलू फॅन्सी कमोडवाला, त्यांनी हात काढून घेतला सर. तुमच्या ह्या पाककलेच्या कार्यक्रमाचा स्पॉन्सर कमोडवाला आहे? हो सर. म्हणजे नक्की काय करायचं काय? म्हणजे हे काय असं कसं असेल मला सांगा. त्याची जाहिरात कशी करणार? आओ बैठो, ये खाओ, असं कसं म्हणजे? फार विरोध आहे ना. पाककलेचा आहे ना. मला सांगतो, मी तुम्हाला जी लिस्ट दिलेली आहे त्यातले पदार्थ आणा आणि मला करायला द्या. अदरवाईज मला सांगा काय मी कशातून करू आहे ना, हे पदार्थ? बघा बघा, कढीपत्ता आहे, जिरं आहे, मोहरी आहे, हिंग आहे, साखर. याच्यातून मी पदार्थ तयार करायचा. आहे फायनल आहे. तुझ्या वडिलांनी कधी हिंगाची भाजी केली होती? हिंगाची भाजी तुझ्या वडिलांनी केली होती? घ्या ना हिंगाची भाजी, घ्या. नको नाही, घ्या ना. असं कधी केलं होतं कधी? हा, अरे ह्या फोडणीला देतात या गोष्टी आहेत. आणि फक्त फोडणी देता येते. मला अशा काही गोष्टी द्या ज्याच्यातून मला भाजी करता येईल, एक डिश करता येईल. हे काय ना, कढीपत्ता आहे, हिंग आहे, मोहरी आहे. अरे नाही करता येत ह्याच्यातून. ह्याच्यातून नाही करता येणार. भाजी पाहिजे, भाजी. पता आहे का तेरे को? मला भाजी हवी आहे. मला भाजी असे असतात ना ते, भाज्या द्या मला. भाजी हवी आहे. आणते. काय सारखं आपलं हे द्या, भाजी. रसिको, बघितलं हे आमचं प्रेम तुम्हाला सगळ्यांना दिसतच आहे तुमच्या उघड्या डोळ्यांना. सिद्धू, अरे काय करायचं हिचं यार? अरे हे म्हणजे यार फोडणीचे हे जे पदार्थ आहेत त्याच्यातून मी काय डिश करू मला सांग बघू. हा, आणि अर्ध्या तासाचा एपिसोड काढा असं म्हणते ती मला. याच्यातून फक्त मेकिंग ऑफ फोडणी एवढी शॉर्ट फिल्म तयार होईल. त्याच्या पुढे काही होणार नाही रे. पण कोण समजवणार कोण? बजेट नाही रे त्यांचं, बजेट नाही. येस. हा घ्या बटाटा. हा एकच बटाटा आणलात? एकच बटाटा आणलात का तुम्ही? आणलाय तो, घ्या. तो शेजारच्या खिडकीतून ना उदबत्ती खोचलेला बटाटा तो पटकन घेऊन आला. उदबत्ती खोचलेला बटाटा मला हे जेवण करायला तुम्ही आणलेला तिकडे? समोर दाखवू नका ना. त्या माळीनबाईचा आहे, बघितलं ना तर कच्चा भांडायला लागेल. तुम्हाला काहीच वाटत नाही का? बजेट कमी आहे ना अरे काय बजेट कमी आहे? खाद्य श्रीमंती नाव ठेवायला लाज नाही वाटली का तुम्हाला? वा. सॉरी, व्हेरी सॉरी सर. खरंच. मग सर्दी झाली की वापरतो आपण निलगिरी. व्यक्त करते मी दिलगिरी. नाही रे. तो बबलू कमोडवाला आहे ना, त्यात ही कविता टाका आणि फ्लश करा. अरे यार, पण हे नाही करू शकत. एका बटाट्यात नाही होणार. हा, करा ना आता. काय करताय तुम्ही? बघू नका तर मंडळी. देखो छाया है क्यों सन्नाटा. हाँ? देखो छाया है क्यों सन्नाटा. अभी बना रहे हैं चौगुले बटाटा. आता तुम्ही मांडून घ्या पटापटा. आता चटा. एक सांगू का तुम्हाला? सोशल मीडियावर सेलिब्रिटीना कसे इझिली ट्रोल करतात तशा इझिली कविता करू नका. कळलं का तुम्हाला? थोडे कष्ट घ्या आणि विचार करा आणि कविता करा. कळलं का तुम्हाला? कविता करायसाठी कशाला कष्ट करायचे, विचार करायचा? मी नाही करत विचार. मी तशा भस्कन कविता करते. आई ओरडली भस्कन, कविता केली भस्कन. अजून एक करू. नको. बघा, तुम्ही म्हणालात नको कोंबडा ओरडतो को. अरे गप्प ना. बघा, बस जरा बस. तुम्ही म्हणालात बस जरा, मी म्हटलं रिक्षा करा. बटाटा तोडलेला आहे असा मी. त्याचे 2 तुकडे बटाटा तोडला. बटाट्याचे केलेले आहेत. तर मी आता तुम्हाला सांगणार आहे की पुढचा काय करावं. पुढे मी एक मेक्सिकन डिश करणार आहे. मेक्सिकन पोटॅटो चिप्स ही डिश करणार आहे. हे मी जेव्हा मेक्सिकोला गेलेलो होतो तेव्हा ही मी डिश शिकलेलो होतो. तर याच्यात काय पदार्थ लागतात. तर सगळ्यात आधी जिरं. दाजी. त्याच्यानंतर थोडासा हिंग.
येस पण कढीपत्ता करा. वा वा. काय सुचत नाही. कढीपत्ता आता काय करावं. खलबत्ता नाही लगत याला. खलबत्ता गप्पा कसं बसा, करायचं? गप्पा बसा जरा, गप्पा बसा. तर पुढे वळणार आहोत. मी तुम्हाला सांगत होतो मेक्सिकन पोटॅटो चिप्स कशा करायच्या. मेक्सिकन पोटॅटो चिप्स. तेच मी सांगितलं. चिडी चिप. तर हे कढई आहे. कढई ही मध्यम आकाराची कढई आहे. ही हातात धरायची. आपण मध्यम आकाराची काय घ्यायची. हा. तर सर्वसाधारणपणे 3 ते 4 जणांना. हा काय मॅडम. ओ ते चेन्नईला जाऊन येतो. हा जा ना बाबा. हा. हा ते हा हा घे 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 घे. जा. कढई घेऊन गेला. ओके. जा जाता आता कर जा. ते काय आहे? ते ते काय लावून गेलं तू. चॅनलला गेलाय तो. मग? बाईकवर जाणार आहे हा. ना. हेल्मेट नाहीये ना त्याच्यामुळे ते हे घेऊन गेला. बजेट कमी आहे. बजेट कमी. अरे हेल्मेट म्हणून कढई डोक्यात घालून गेला. अरे कुठलं चॅनल आहे. किती रद्दी चॅनल. मला 1 मिनिट थांबायचं नाही. हे बस झालं यार. आता नाही तुम्ही जाऊ शकत. मी का जाऊ शकत नाही? लोकल केबल आहे. इथून बाहेर पडू शकत नाही. लोक तुडवतील. लक्षात ठेवा. ए. ए. गल्लीत राहतात सगळे लोक. इथे या इथे जाऊ नाही शकत. हा मग मला वेगळी कढई द्या तरच मग मी थांबेल. यार. नाही तर ए, मी या या चाललो. इकडे या या. वेगळी कढई द्या मला. नाटक आहेत तुमची. हा. हे घ्या जरा. हे काय दिलं तुम्ही मला. हे तुम्ही मला गमेला दिलं. मॉर्गन फ्रीमॅनची रिप्लेसमेंट गौरव मोरे कशी असू शकतो यार. वा वा. वा वा. वा वा ते. अरे हे ह्याच्यातून नाही करू शकत तुम्हाला. आणि हे मुळात त्याच्यावर ठेवलं वितळणार नाही का. प्लॅस्टिकचं आहे ते. तुम्हाला काहीतरी तर लॉजिक ठेवा ना तुम्ही. काय तुम्ही लॉजिकचा विचार करता हो. एवढं सिरियसली घेऊ नका हो. हो पटकन एका भांड्यात 4-2 चमचे हलवा आणि करून टाका ना. अरे, तुमचाच कार्यक्रम आहे ना. माझं बसा, काही. एक मिनिट हे घ्या. हे घ्या, तांबे. तांब्यात बटाट्याची भाजी करू मी. हे एवढं आहे इथे अवेलेबल. करा पटकन. अरे, तांब्यात कोणी करतं का बटाट्याची भाजी. वेगवेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे शेफ चौगुले. तांब्यात करायची भाजी घ्या. भाजी बटाटे नाही केलेले. नाही नाही नाही. जमतच नाही यार. ठीक आहे. हा तुमच्या नशिबात असेल ते भांडं घ्यायचं. हे भांडं असं घ्यायचं. हे याच्या गॅसवर ठेवायचं. अरे आणि तेल द्या. हा तेल. हे घ्या. अरे काय हे काय. लोकांना कुठे कळतंय काय. पाणी किती रद्दी राहतो तुम्ही. बजेट कमी आहे. एवढं बजेट कमी आहे. तुम्ही तेल पण देऊ शकत नाही. मला सांगायचं जास्ती घालून आलो असतं ते तरी टाकलं. वा वा. पाण्यासारखं तेल. पाण्यासारखं तेल हे घ्यायचं. ह्याच्यात टाकायचं. आणि हे झाल्यानंतर हा लायटर घ्यायचा. खरं तर हे लायटर घ्यायचा आणि हे पेटवायचं. हा पेटत का नाही आहे. गॅस नाही. अरे हा आधीच सगळं फोडतो. त्यांचं बजेट कमी. सिलेंडर नाहीये सर. बजेट कमी आहे sir.